हा ड्रायव्हर कधी येतो काय माहित बाई. लय टाइम झाला, कुठं गेला काय माहित. इकडं गाडी उभी करून मला ठेवलं इकडं बसून. मला म्हणत थांबा मी आलो 10 मिनिटामध्ये, अजून येईना. एक तर गरमाटी राहिले या गाडीमध्ये का बस रे बस. काय करावं आता. हो भाऊ हा इकडे या. काय हो? अहो तुम्ही कुठून या रस्त्याने आले का? हा इकडे भावले वस्ती ना, मग तुम्ही इकडे राहता का? इकडे राहते. हा हा. अहो ते ना गाडीवरचा ड्रायव्हर गेलाय तिकडं. दिसलं का एक माणूस तुम्हाला असा उंच नाही नाही, इकडे नाही येईल. असं जाडा होता? नाही नाही, जाड आहे नाही, बारीक आहे नाही, वाळलेलं नाही आलं. नाही का? नाही नाही. अहो मी कधीची बसले, 2-3 तास झाले. त्यांनी मला इकडं गाडीत बसून ठेवले. मला म्हण मी आलो 10 मिनिटामध्ये. हा एक तर इतकं गरमाट राहिलं मला ना, लई पार थकवा अहो आला तुमच्या अंगातून सारं पहा ना किती गळ राहिले. काय? घाम हा हा. एवढं गरमट तुम्ही गाडीत बसले. अहो ते काय हा. झालं, गरमाटच लय राहिलं हो. त्या ड्रायव्हर डेपो तुम्हाला काय पळून आणलंय का गाडी तुमची? पळून नाही आणलं, ही गाडीच नाहीये. हा का? हा मी ठेवले त्याला ड्रायव्हर. तुम्ही ड्रायव्हर ठेवले काय? हा. असं असं. तुम्हाला काय वाटलं? मी बोलले त्याला तुम्हाला पळून आणले का तुम्ही त्याची वाट पाहताय का? नाही हो, मग तो आम्हाला या इकडे जायचंय ना, चुकलोय आम्ही रस्ता. तुम्ही इकडे कुठे घुसले मध्येच? हा ना, मग त्याला रस्ता माहित नाही. तू या इकडे घुसला, कुठं आडमार्गीन ठेवलं मला इकडे बसून. तुम्हाला कुठे जायचं मला सांगा बरं. हा, मला इकडे जायचंय उंदीरवाडीला. अरे अरे अरे, पहा तुम्ही कुठं काय आले मग. हा? इकडे रॉंग साईडला घुसले तुम्ही. मग मांजरवाडीवरून जावं लागत उंदरवाडीला. मांजरवाडीवर? हा मांजरगाववरून का? मांजरगाव नाही, मांजरवाडीवरून. हा हा, मांजरवाडी. हा तुम्हाला माहिती का रस्ता? आणि मग बाई, तरी मी म्हणले होते याला का कोणाला तरी रस्ता विचार. हा, तर हा लगेच घुसला मधी. पेताडे का ड्रायव्हर तुमचं? पेताडे ना? प्यायला पेतय म्हणा या. मग का प्यायलाच गेला का काय का? हा आता कसं काय ओळखलं मी? बाई आता काय करा, आता अंधार पडत आले, पार संध्याकाळ व्हायला आली. कशी जाऊ आता मी? हा बाबा का पिऊन का तिकडच पडतो का काय? तो दाब्याव गेला असेल, दाब्याव. मग त्याला लाज नाही वाटत का? आपल्या मालकीनीला आपण इकडे गाडीत बसून ठेवलंय. आणि आपण कुशाल गेलोय तिकडं दारू प्यायला. तुम्हाला एक सांगू का, ड्रायव्हरला का कधी विश्वास ठेवायचं नाही. ड्रायव्हरला का रे तुम्हाला संघ आणले, तुमचा रामा करेल तो आता. काय करेल? मस्त पिऊन पिऊन मस्त अंधार पडून देईल. हा, आणि तुमचं काम करायला बसलाय तो काच कुठंतरी नेऊन. काच काम म्हणजे अंधार पडल्यावर का रस्ता दिसत नाही बा. नाही हो, तसं नाही आमचा ड्रायव्हर. बरं याच्यावर पै काय घडलं तर? हा आणि मानावऱ्याला माहित झाले हो. मग त्याला काय नाही पगार दिला महिन्याचा जाईल निघून तर काय? मानावऱ्याला डेंजर आहे. असं काय करतो तुमचा नवरा? हा, काय करते? काय करतोय म्हणजे त्याला जर कळालं ना, त्याने असं केलं चिरूनच टाकील त्याला लगेच. मग तो नवरा जर म्हणला तू काल गेली तिला जग मारायला, मग त्याच सांग. काल म्हणजे मी चालली मैत्रिणीला भेटायला, तिला तिला दिले मग ना. याला घेऊन काल जायचं म्हणजे मग? अहो आमची ती बारीक गाडी ना, हा ती बंद पडली, गॅरेजला लावेले. हा. म्हणून ही आमची मालवाची गाडी पिकअप ना. नाही नाही, तुमची गज मोठी गाडी आहे, मला कळत आहे तुमची गज मोठी गाडी आहे. हा तुमचं माल वाहतुकीची गाडी बरोबर ना? हा. पण मग तुम्ही एवढ्या मोठ्या गाडीत आल्यामुळे तो नवरा तुला बोलायलाच का? नाही नाही, मग त्यांना सांगून आलो ना आम्ही. आणि जर मग यानं काय केलं, मग काय करायचं तुम्ही? तू काय करणार हा? आहे बाई? आता काय करू मग? आता अजून येईना. हा, आता एवढी मोठी गाडी इकडे लावून ठेवली. हा गाडीला कोण खाणार नाही. तुम्ही आता एक करा, हा. आता अंधार पडत चालला, आता त्याचा काही वाट पाहू नका. तो पेऊन तिकडेच पडला असेल तो. ऐका, तो बरोबर 9-10 येईल. मग आला का तो आवाज देईल आपल्याला इकडे वस्तीवर. चला आपण फोन करू. या मा वस्ती चला. नाही नका बाई. हो चला. अहो रात्री कुठे बस कुत्र पाहायला बाई, इकडं वाघ आहे, जंगल पाहिजे केवढे. वाघ आहे का? हा तुम्ही या खाली या. म्हणजे इकडे सुनाटी आहे का? लई सोना तिकडं कुणीच नाही राहत. आता काय सांगावा? हा काय करावं? मला तुला भीती वाटत. काय भीती वाटली? तुम्ही अशा गाड्या भाड्याच्या ड्रायव्हरच्या भरोसा नका निघा जाऊ मॅडम. हा अहो मला असं चला. वाटलं तो जाईल का काय घेऊन मला. पुढे त्यांनी तर इकडे गाडी उभी करून ठेवली बाई. मग पहा बरं त्याची आयडिया काय आहे पाहिजे ना? का म्या मालकीनाला मस्त गाडीत बसून ठेवू, अंधार पडला का मग काम करू. काच काम? त्याचं नका प्यायचं. आता काय करावं पण मी? मला तर लय भीती बरं वाटत. चला, काय भीती नाही आहे. चला आपल्या इकडं थांबू. चला पुढं नका. हे काय इकडं तुम्ही इकडेच आहे करा. इकडेच राहिला आम्ही. चला कोण कोणी तुमच्या घरी? मागे कोण? मी आहे, माझ्या पोर आहे, माझी बायको आहे, माझे आई बाप आहे, सगळे. बायको पण आहे? ते लग्नाला गेले सगळे. लग्न? हा घरी कोणीच नाही? मी केलं ते संध्याकाळी. थोड्या येतील ते तोवर. चला नाही नका. तोवर घेऊ आपण आवर. चला काय? चहा पाणी मी करतो. चहा पाणी नाही जाऊ द्या.
तुमची बायको नाही ना घरी? अहो तुम्हाला बायकोशी काय करायचंय? तुम्हाला भेटायचंय का तिला? नाही मग चहा पाण्याला. मी स्वतः करतो, नाही तर तुम्ही करा. काय तिला साखरी डबा दाखवतो तुम्हाला, गॅस टाकी गॅस चालू करायचा, चहा पत्ती तिलाच आहे. आणि काय करायचंय? हा पण दुसऱ्याच्या घरी येऊन मी काय चहा करू? चला चला काय नाही, चला चला. नका नका. चला हा नका. चला चला. अहो जा द्या बाय. मग त्याला कोणालाही सहकार्य करावं. हा. मग त्याला रस्त्याने चालला ना, चुकार बुकार ताणले ताण वागावा, बुकल्याची बुक वागावा असं. मला आता तुम्ही आवाज दिला, मी चाललो होतो मामा रस्त्याला, हा. पण मग तुम्ही आवाज दिला म्हणून थांबलो, नाही तर मी थांबत नव्हतो. हा मी काय आवाज दिला कारण मी मग इकडं कोणी दिसाना ना. हा. म्हणले यांनी पाहिलं बिला असेल ते मा ड्रायव्हरला ना. आता तुमचा ड्रायव्हर ओळख कितीच नाही ना, हा. आणि तुम्हाला मी ओळख केलं नाही. पण म्हटलं चला आता आपल्या घरी येईल तुमचा ड्रायव्हर, तोपर्यंत घेऊ आपलं आवरून. चला आता तुमच्या घरी कसं यावं? मी हा? आता तुम्हाला ओळखीत नाही काही नाही, घरी कशी अहो येऊ? ओळखायला तिला काय करायचंय आपल्याला? बरं अनोळखी ठिकाणी जर गेलोय, आपल्या एखाद्या गाडीचा रात्रीचा प्रवास करतोय, जर डिझेल पेट्रोल संपलं गाडीतलं, मग आपण एखाद्या काय होतं, भाऊ दादा आमच्या गाडीत डिझेल पेट्रोल संपलंय, आम्ही नवरा बायको मग आम्हाला एका रात्रीचं राहू द्या. मग ते काय म्हणते, हो राहा. मग तुम्ही विचारत्या कुठले काय असं, मग ओळख निघतच राहते ना. मग आपण एकदा बसतो म्हणजे ओळख निघालच आपली. हा ते बरोबर आहे की नाही? हा. आपण माणूस आहे, बरं आहे की नाही? चला. तर तुमची बायको नक्की येणार अहो ते साध्याकडे या ना 10 वाजता. हा लग्नाला जाईल ते, बायको पोरं ते सगळं. हा का? हा. मला ना 2 बायका आहे. 2 बायका आहेत का? हा मला काय अपेक्षा नाही कोणाची. हा ना. हा 2 आहे. एक याला गेली, हा. एक लग्नाला गेली, हा. एक तिच्याही वारली, तिच्या जावं आहे उद्याला. हा का? हा म्हणजे 10 द्या मग तिकडेच आहे. हा मग बरीच प्रगती आहे काय तुमची? हा? तिला 4-5 पोरं आहे, आणि हिला 4-5 आहे. यो बाबू एवढे? आम्हा आता की अहो दब काढते का बाया? तिला झाले म्हणजे मला व्हायला पाहिजे. हा असं आहे ना, 37 हा बरोबर. असं आहे. जीव जवळ तर एक नरीचा. मग बायको एकीला पोरं होती मग दुसरी काला केली? काय झालं तिला आहे ना, आजार सांगितलं डॉक्टरनं. हा मग ते 2-4 वर्षी तिला पोरच व्हायला पहिलीला. हा पण तिचा तो आजार झाला क्लिअर. हा क्लिअर झाला तेवढंच मी आणली ती बायको करून. हा मग बायको करून आणली, तिला लागले पोरं व्हायला पासा पहिले तिला. हा हिचं लागलं जीव जळायला पहिलीचा. हा पहिले जीव जळायला लागला तर ती बरं का हो असं तसं. हा म्हणून मला आता आजार रिपेअर झालाय. हा म्हणलं झालाय पण मला भे वाटत म्हटलं बा ते बरं काही भिऊ नका म्हणून, काय झालं तुम्ही आई जबाबदार म्हणून. हा मग जसं बी लागलं ना काला कामाला, जशी सुरुवात केली बा कामाची, काची? कामाला हा हा काय काम आहे? मग रात्रीचे मग लाईट आली म्हणजे पाणी भरायला जावं लागायचं. हा हा मग बायकोला सगळं न्यायचो. तर एकट्याला मला बी वाटायचं ना, आमच्या रानामध्ये वाघ लई. मग ती बॅटरी धरायची आणि मी पावड्याने बाहेर द्यायचो. हा पाणी आलं वाप्यात ती सांगायची, मग आम्ही तिकडेच काम करायचो. हा ना. वावरायचं चाल मग तिलाही 4 पोरं झाली? अरे लय फासा तिला सुद्धा. हा ना. मग आता काय झालं 4-4 8. हा मग आता हे परत मग विचार आला ना काय, म्हणलं एकदा काय तयार करू, काय तिसरी करायची आता. काय बायको? हा चला काय तुम्ही म्हणजे तिसरी करायची? मग आता काय करतात, आहे तेवढं बा मोठं ना, काय मोठे? जमीन जागा हा शेती जास्त आहे का तुम्हाला? लय शेती हो. आता काय सांगा, म्हणजे एवढं हिरवगार तुमचं? बिघा 2 बिघा रोज कुताडीच हागत आहे. हा हा. का? हा, हा. बाबू एवढी जमीन आहे तुम्हाला? 1 एकर रोज कुताडीला हागायला तुला. हा का? हा आणि बाय ते गावाच्या बाय येते बस येते ना, त्याला 2-3 एकर तुला हागायला. हा का? हा करायलाच नाही कोणी माग. म्हणजे तुमची वावर सगळे हागायसाठीच आहे का? नाही थोडी ठेवली हे नाही. म्हणजे शेती काही पिकवतीच नाही? अहो राहिले पिकितो ना मग मी हा असं. चल तुम्हाला मला आंब्याचा बाग दाखवतो. आंब्याचं बाग आहे? हा चला चला बरं एकदा चला. पुढे गेले आपण डझन तयार करू. काची? राहिले ते 8 वय ना, अजून 4 बाकी आहे ना असं. म्हणजे अहो तिथे गेलो दाखवतो तुम्हाला. चला ना आमराईमध्ये गेल्याशिवाय. आंबे विकायला आहे का तिथं? काय डझन आहे हो? ते आज भाव नाही फुटला त्याचा, नाही का? जेव्हा झाल्यावर फुटेल. हा हा परिपक्व झाले का हा मग तेव्हा त्याचा भाव फुटतो. हा तेव्हा एवढं दिसत त्या बा. हा 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 बाग तुमचा आहे काय? हा जवळ आहे. तेव्हा लोंबली पाहिले ना काय? आंबे. हा हा बाय लय मोठे हो. अहो मोठे आता काय सांगा, तेवढे मला मेहनत घ्यावं लागेल त्याच्यासाठी. हा ना. हा अशी मेहनत घ्यायला का तुम्हाला सांगतो, रात्र दिसच आहे त्यांच्या जवळ मी. रात्र दिसच. हा ना. हा खाली पा. लयच मोठा बाग आहे हो तुमचा. आता मला. काय सांगा तुम्ही, नजर पुरवत नाही नजर. आणि फळायला लागेल हो. पहा तुम्ही आता धरतो पहा काय? आंबा केवढा आहे. हे हा? हे काय? खाली गळायला लागल्या.
हो, लय मोठाले हे हो. लय मोठे आता काय सांगा तुम्हाला कसे लांबकुळे पाहिले ना हा? म्हणजे वेगवेगळी वराठी. हा का? हा या याला कोणता आंबा म्हणतो? या हापूस आंबा. हापूस आहे हा. का? या बा ना. नाही ते नाही का ती फेकून द्या. हा? ते आम्ही खालचं नाही खाती, आम्ही फक्त वरला घेतो हा. आंबे. अहो, तो चांगला होता. नाही ना काय उन्हात येतो, हा, हा. उन्हाचा प्रकाश सूर्यप्रकाश लागेल त्याला. बरं, बरं कसं काय वाटत दादा हातात तरी मावा त्या पा हा? हा, हा. तरी अजून लय मोठे म्हणा बरं की. हा का? हा बरीच चांगली बरं का जात तुमची चांगली आहे? आंब्याची. हा. हो. कुठून आणले होते हो कलम? हे कलम मी ना याच्यावरून आणले होते, कुठून? जम्मू काश्मीरवरून. हा का? हो. बरं, मस्त लांबून. परत आणले हो, मलाही द्या बरं का. मला आहे ना हा. जेव्हा मी आमराई लावली हा. तेव्हा दुसरी बायको केली. हा ना? हो आणि तुम्हाला सांगा जेव्हा तिला आणलं मी दाखवायला आमराई हा. तेव्हा झाडं काय आवडलीच. हा ना? ती म्हणा आता केव्हा होतील मोठाले. हा. म्हटलं तुला काय करायचं मी आहे ना म्हटलं पट्ट्या. हा, हा. अहो तुम्हाला सांगतो वर्षात मोठाले केले काय? आंब्याचे कलम. हा, हा. हा तर वर्षात मोठाले झाले हा ना? त्याचे ते आता अंतर बारीक होते ना हा, हा. असं, मग ते वर्षात मोठाले झाले. आणि तुम्हाला सांगतो बायको आजारी होती ती, हा. मग तिला जेव्हा दाखवली आवडली झाली म्हणून हा. पहिलीचे हा. जे पहिले कलम लावले ना हा. मग तिचे आवडले झाले. हा ना? हा 4 पोरं हा, हा. इडच झाली बरं का. हा ना? मग पहिलीने जेव्हा सुरुवात केली हा. ते म्हणून मला पण आंबे खायचेच. हा, हा. मग मला म्हणत आपण आंबरायचं जाऊ म्हणा. हा का? मागच्या कसं इकडे झाले म्हणा, हम्म. मग इकडे मग मला होतील. गर्दीला सोडून आम्ही इकडेच आणायचो. म्हणजे जस इकडं? हा जसे लागले जसे लागले तसे खा. हा ना? हा मग गचा गेच जसे लागले तसे खायचे. हम्म. मग तुम्ही काय आता हा. आता आपल्याला आहे ना तिसरी बाईक करायची मला. हा. तर मग एक मत आहे माहिती का, 4 पोरं आहे ना अजून बाकी आहे ना, 1 डझन व्हायला. हा. तर मग माझी इच्छा आहे बा आपण आहे ना तुम्हाला 4 पोरं काढून टाकू. काय? 4 फक्त तुम्हाला मी इथं आणलंय हो, काय बोलू राहिले तुम्ही? लाज वाटत तुम्हाला? म्हणजे. हा? 4 पोरं म्हणजे मी काय तुम्हाला आज तशी बाई वाटले का? इकडं मा तो ड्रायव्हर तिकडं नव्हता म्हणून मी तुम्हाला मा भावासारखी म्हणून मी तुम्हाला बोलावलं का बाबा इकडे असा माणूस नाही पाहिला का? ते बरोबर तुमचं म्हणणं. आपण- मी माझ्या आमराई मध्ये आली ना बाई हा. तिला आंबे खाऊ घातल्याशिवाय जाऊन देत नाही. होय, तो आंब्याला तिकडं काढी लाव. हा, इकडे मला काय आणले हे सांगायला आणलं बाई खोटीचं पुराण. तो अजून चुकून पाय नजर पाहून घेते आंब्याची कुठून कड येते आंब्याची. आपण तो ये म्हणतो- बाबा 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 हा आपण म्हणतो जाव मेलं आपल्याला इकडे गरज आहे तिकडे अंधार पडत चालले म्हणून मी तुला संग आले. हा, आणि चहा पाहिजे तो म्हणून इकडे आमराईत घेऊन आले का? आंब्यात घेऊ म्हणजे तुला आंबे दाखवायला आणले. या बाय ती सांगते मी काय अशी तशी बाई नाही. आणि माझ जर परत वाटायला गेले ना तर विचार करा तुम्ही मग. हा. बरं मी काय म्हणतो हा, अजिबात माग यायचं ना. शिस्ती सांगते मानावऱ्याला सांगितलं ना तुम्हाला डायरेक्ट कापून टाकी. बरं एवढे 2 घेऊन जातात काय आंबे. तुमच्या आंब्याला काढी लावा तिकडे. आलेले आंबे लय भारी आहे. या बाय आता आहे ना मान नवऱ्याला घेऊन ये ना डायरेक्ट तो घर मला माहित झालं घरी घेऊन येते आणि मग तो काम काढते. हा, तुला कमी का फालतू बाई वाटले का? का रे? ऐ, ए, हा? ए, काय? तू काय काय आहे मा आंबरात येऊ तू काय पाहिला काय? तुला दाखव काय? मग तुला दाखव का मागायला? तुला दाखव का? काय काय ए, दाखव का तुला? ए बाय मगापासून मी पाहू राहिले तू किती गाणेरडं बोलून राहिला. या बाय इकडचं थोबड तिकडं करून दिला. तुला काय वाटलं असेल? ए, हात खाली घे. तुला वाटलं असेल बाई एकटी म्हणून मी गैरफायदा घेईल. चप्पल पाहिली ना? हा, एक नीर मुस्कट ठेवून आपण म्हणतो जाऊ दे मला आपल्यापेक्षा मोठा माणूस आहे. अरे यायला कुठून गळ्यात यावर आला गाडचा. आणि एक बाई मला नाही म्हणली नाही पण हिच्या आईला इच्छे. बरं तू जाते कुठं? तुझ्या गाडीने पंक्चर केली तर काय आता तुला रात्रभर इडच ठेवतो. हा तो बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मला सुद्धा बाब्या म्हणते. हो हो हो